नमस्ते, मी नेहाच कुकिंग पॉईंटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तिथे आपण एक नवीन रेसिपी बघत आहोत, ती म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ह्यासाठी आपण काजू आणि बदाम हे आपण घेतलेले आहेत. तुम्ही घरातले कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, तसं काही नाही. हे आता आपण 2 चमचे तुपात परतून घेऊया. कढईमध्ये मी ऑलरेडी 2 चमचे तूप टाकलेलेच होते. यात आपण चांगले परतून घेऊया. इथे आपण बदाम आणि काजू चांगले लाल होईपर्यंत, त्याचा खमंग वास सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत. इथे आता आपण काळे आणि पांढरे मनुके घेतलेले आहेत. मनुके कितीही घ्या, माझ्याकडे जास्त होते म्हणून मी ते जास्त घेतलेले आहेत. तुमच्याकडे किती असतील तेवढे घ्या, त्याचं काही प्रमाण नाही. जास्त टाकले तरी ते चालतात, थोडे असेल ते टाकले तरी चालेल, तसं काही नाही. ड्रायफ्रूट्स कितीही टाका, ते तब्येतीसाठी आपल्या चांगलेच आहेत. इथे आता आपण खजूर टाकलेले आहेत. हे खजूर अंदाजे 1 किलोच्या प्रमाणात आहेत. हे आता आपण मिश्रण चांगले हलवून घेऊ. खजूर सगळीकडे पसरतील, ती थोडे मेल्ट होतील असे आपण हे सर्व हलवून घेऊ. इथे आता आपण 2 चमचेच्या प्रमाणात खसखस टाकून घेऊया आणि हे मिश्रण चांगले हलवून घेऊयात. खसखस असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. हे मिश्रण चांगले हलवून झालेले आहे. यामध्ये आता आपण 2 चमचे तीळ टाकून घेऊयात. हे तीळ गावरान आहेत, पांढरे तीळ टाकले तरी चालेल. इथे आता मी तुम्हाला एक छोटीशी टिप देते. या रेसिपीसाठी तुम्ही नॉनस्टिकची कढई घ्या. याचं कारण असं आहे की नॉनस्टिकच्या कढईमुळे तुमचं तूप किंवा ड्रायफ्रूट्स, काजू बदाम हे चांगले परतले जातील आणि ते बुडाला चिटकणार नाही. हे मिश्रण चांगले हलवून झालेले आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून हे मिश्रण गार होण्यासाठी ठेवूया, म्हणजे आपल्याला लाडू वळताना हाताला भाजणार नाही. हे मिश्रण आता थोडं कोमट झालेलं आहे, जास्त पण ह्याला गार करायचं नाहीये. याच्या मी काही वड्या आणि काही लाडू करणार आहे. चला तर मग ह्याला परातीत काढून घेऊया. हे आता थोडं मला गरम लागत आहे. ह्याला आपण चांगलं पिठासारखं मळून घेऊया, एकजीव करून घेऊया. ह्याचा एक आता मी रोल केलेला आहे, ह्याच्या आपण आता वड्या पाडून घेऊ. तुम्ही बघू शकता ही वडी कशी सेट झालेली आहे. ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं, ह्याला रूम टेम्परेचरवरच ठेवलं होतं, तरीसुद्धा ही चांगली सेट झालेली आहे. तुम्ही बघू शकता. कोणतीही गोष्ट मनापासून आणि पेशन्स ठेवून केल्यावर ती छानच होते आणि सक्सेसच होते. त्यामुळे पेशन्स ठेवा. चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि नेहाच कुकिंग पॉईंट चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.